Friends, welcome in our own teacher channel. Class 10 English Workshop of 2.4 An Epitome of Courage with Marathi Translation and Language Study. धैर्याचे मूर्तिमंत रूप. खूप वेळा आपल्यामध्ये काही कमतरता, अपंगत्व असले की आपण ते लपवण्याचा प्रयत्न करतो. पण डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे शतकातील महान शास्त्रज्ञांपैकी एक, पण त्यांनी मात्र तसे केले नाही. त्यांना जो असाध्य असा आजार झाला होता त्याला ते धीटपणे सामोरे गेले आणि या अशा प्रसंगातूनही अतिशय धैर्याने कसे सामोरे जायचे याची प्रेरणा आपण सर्वांनी त्यांच्याकडून घ्यायला हवी. महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर बरोबर 300 वर्षांनी 8 जानेवारी 1942 साली ऑक्सफर्ड येथे डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. तो धैर्याचा महामेरू म्हणून नावाजला जाणार आहे याचा कुणाला अंदाजही नव्हता. धैर्य ही एक विलक्षण चीज आहे. हा गुण अंगी असेल तर मनुष्य कितीही संकटाला सामोरे जाऊ शकतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग विश्वनिर्मितीशास्त्रातील एक आख्यायिका आणि धैर्य व आशावाद यांचे मूर्तिमंत रूप आहेत. एक बुद्धिमत्ता सोडली तर बाकी संपूर्ण शरीर व्हीलचेअरला जखडले गेलेले होते आणि असे असूनही ते या शतकातील एक महान शास्त्रज्ञ आहेत. स्टीफनचा गणिताकडे कल होता, पण ऑक्सफर्ड विद्यापीठात गणिताचा अभ्यासक्रम नसल्यामुळे त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले. 17 वर्षाचे असताना स्टीफन यांना आपल्या हालचालीत जडत्व जाणवू लागले. 1-2 वेळा ते अकारण तोल जाऊन खालीही पडले. त्यांना ALS किंवा LOU ह्या अतिदुर्मिळ आजाराने ग्रासले होते. यामध्ये मज्जासंस्थेवर परिणाम होतो. अखेरीस शरीरातील सर्व स्नायू शिथिल होतात. या भूतलावर ते किती काळ राहणार होते याची काही शाश्वती नव्हती. तरी देखील स्टीफनने आपले संशोधन चालू ठेवायचे ठरवले. स्टीफनने PhD साठी कृष्णविवर या संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता ते व्हीलचेअरच्या मदतीनेच वावरू शकत होते. त्यांच्या हातांचे आणि वाणीवरचे नियंत्रणही झपाट्याने कमी होऊ लागले. कृष्णविवराच्या अभ्यासाने त्यांच्या कल्पनाशक्तीला नवकल्पनांचे धुमारे फुटले. त्यांनी केलेल्या अनेक युगप्रवर्तक विधानांनी आधी सिद्ध झालेल्या सिद्धांतांना हादरवून टाकले. स्टीफनने लाय अल्जेब्राचा शोध लावला. शरीरावरचे नियंत्रण गेल्यामुळे ते व्हीलचेअरला जखडले गेले होते, तरी पण संगणकाच्या मदतीने ते त्यांचे विचार व्यवस्थित मांडू शकत. असंख्य मानद, डॉक्टरेट, पदव्या आणि पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आले आहेत. द रॉयल सोसायटीचे ते फेलो आहेत आणि US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य आहेत. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आइन्स्टाईनच्या तुलनेचे समजले जात असूनही डॉक्टर हॉकिंग अतिशय विनयशील आहेत. साध्या व विनम्र अशा या माणसाने आपल्या अफाट कल्पना सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत अनेक पुस्तकांच्या रूपात मांडल्या आहेत. त्यांचे लिखाण अतिशय विनोदी आणि मार्मिक असते. काळाचा संक्षिप्त इतिहास हे त्यांचे पुस्तक या काळातल्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांपैकी एक आहे. डॉक्टर स्टीफन हॉकिंग म्हणजे आशावाद आणि सकारात्मकतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा अलौकिक कार्य करणाऱ्या व्यक्तीस शतशः प्रणाम. सो नाव लेट्स स्टार्ट द वर्कशॉप. बट बिफोर स्टार्टिंग द वर्कशॉप, subscribe my channel and touch the bell icon to get notification of new video. Question 1. Match the following. Group A and Group B. Answers are directly given. 1. Galileo, the greatest scientist
300 years before Hawking. 2. Dr. Stephen Hawking, the greatest scientist of this century. 3. Black holes, the concept which helped Stephen to get his PhD. 4. Stephen's favorite subjects: music and mathematics. Question 2. Complete the following web chart containing the qualities of Dr. Stephen Hawking. म्हणजेच डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्यातील गुण. क्वालिटीज ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग: courageous, intelligent, optimistic, great author, humble and undaunted. म्हणजेच धैर्य, हुशारी, आशावाद, थोर लेखक, नम्र आणि धैर्यशील. Question 3. Arrange the following statements according to the occurrence in the life history of Dr. Stephen Hawking. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनात घडलेल्या घटना क्रमाने लावूया. Stephen was born on 8th January 1942 and then grew up like an average child and a normal teenager. At the age of 17, Stephen noticed that he fell down a couple of times for no reason. Stephen was diagnosed with a rare disease, ALS or LOU. The disease worked its way into Stephen's body and left him disabled. Stephen decided to continue his doctoral research work with renewed vigor. Though confined to a wheelchair, he worked on computer and expressed his thoughts. He became a fellow of the Royal Society and a member of the US National Academy of Science. He believes that in the next millennium, science will discover the core secrets of the universe. Question 4. Homograph, pair of words that are spelled and pronounced the same but have different meanings in different contexts. होमोग्राफ आणि होमोफोन्स यामध्ये थोडासाच फरक आहे. होमोफोन्समध्ये स्पेलिंग आणि अर्थ हे दोन्ही बदल असतात, तर उच्चार जो आहे तो सारखा असतो. पण होमोग्राफमध्ये स्पेलिंग आणि उच्चार हे दोन्ही सारखे असतात, पण अर्थ हे भिन्न असतात. फॉर एक्झाम्पल, वॉच, वन मीनिंग इज ऑब्झर्व अँड सेकंड इज डिव्हाइस दॅट शो टाईम. वॉच म्हणजे निरीक्षण करणे असाही अर्थ होतो, त्याचप्रमाणे घड्याळ हाही अर्थ होतो. यूज द फॉलोइंग वर्ड्स in two different contexts. Couple. 1. The bowler took a couple of wickets. 2. This is satisfied couple. Mind. 1. We have so many thoughts in our mind. 2. If you don't mind, I want to take this. Space. 1. I have to make some space for a new cupboard. 2.
Scientists are thinking about space station on the moon. Sound 1. The loud sound is dangerous for our ear. 2. Idea of celebrating birthday in a different way sounds quite interesting. Left 1. Go right and then turn left to reach my home. 2. After completing course, we left the group. Question 5. Use the following words, phrases in your own sentences. A. Quirk for fate. By the quirk of fate, all the members of the family died in an accident. B. Confined to. My neighbor is confined to bed for a long time. C. Exaggeration. It would be an exaggeration to say, I had morning sickness, but I did feel queasy. An epitome of. She looked an epitome of elegance and good taste. Millennium. I think that man will go to stay on other planets before the next millennium. Question 8. Expand the given themes. A. If you fell ill during your final exam. If I fail in during my final exam, I will feel worried in the beginning, but soon I will collect myself and will face the problem boldly. Determinedly, I will continue to appear for the remaining exam papers because there will be no reason getting into a panic about the final exam. I already have completed my study and revised it well before the exam. My parents and friends will comfort me and give me confidence. If I feel better, then I will continue my study for the final exam. If you meet a disabled person who needs help. If I meet a disabled person, I will treat him kindly. I will ask him about his requirements or difficulties. I shall try to provide the things which he needs with the help of my friends. If I was unable to fulfill his needs, then I will contact two organizations who could support him. We shall continue our efforts till he meets all his essential needs and things. If your friend is in trouble. If any of my friend is in trouble, I will immediately visit him and find out the trouble. I should try to pacify him. I shall console him if his trouble is because of emotional problem. I will promise him to share his problem if he speaks it up clearly and freely. A trouble shared is a trouble half. I shall advise him to be patient and face the situation courageously. I shall try to help and support in every possible way. If you meet a great person like Dr. Stephen Hawking, before meeting with such great person, I will have pre-plan of my visit. I must be ready with the information about his life history, his education, his achievements, his courage.
It is difficult to face and get to talk such a great person, but I will prepare myself for this situation. I will overcome my fear of meeting such a great man. I will tell him how I am impressed and inspired by his work and achievements. This will be the greatest joy of my life. Question 7. You happen to meet a successful person who is a disabled. Write an imaginary dialogue between you and him or her. You can take support of the hints provided. Hello sir, nice to meet you. I have read that you have received the Swar Samrat Award of our city. So congratulations. Yes, you are right and thank you. You are confined to the wheelchair and both your legs are amputated. What made you disabled? At the age of 5, I was crippled by polio. The disease worked its way into my legs and they had to be amputated. I was confined to this wheelchair since then. I wondered about your work. Didn't you feel depressed? That is a long story. Music was in my blood. My father was the greatest classical singer. He was my first guru. With all your sufferings, what made you live a normal life and who inspired you? Courage is a wonderful thing. I was optimistic. One of our teachers in our special school inspired me. He told me the story of Wilma Rudolph, whose legs were crippled by polio. She wanted to become the fastest runner in the world, and she did it. She practiced with determination. And the day came when she reached Rome for participating in the 1960 Olympics. She won gold medals in 100 meters running, 200 meters running, and 400 meter relay race. She became the fastest runner in the world. Were there any obstacles? Yes, there were. I faced them boldly and moved ahead. Could you please tell me about your memorable day in your career as a music composer? Yes, I received my Swar Samrat Award from Pandit Hridaynath Mangeshkar. What are your plans in future? I will continue my service to music and please my fans. What is your advice to the younger generation? Work hard determinedly. Don't give up and try your best to get success in life. Thank you for giving your precious time and talk. It's my pleasure. It's time to language study. Question 1a. Complete the following word chain of adjective. Adjective means word which gives more information about noun. म्हणजेच विशेषण, नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. याची आपण आता चेन बनवूया. क्रुएल, ल्युसिड, डार्क, काइंड, डेअरिंग. म्हणजेच शेवटच्या अक्षरापासून आपण दुसरा ॲडजेक्टिव्ह सुरुवात केलेली आहे. बी. Complete the following word chain of nouns. Medicine, elephant, top, parrot, table. These are all nouns. For example, again, all rivers name, mountain name or anything's name is called noun. कुठल्याही वस्तूचे नाव म्हणजेच नाम होय. Complete the following word chain of verbs. Grow, wear, ring, give, eat. हे सर्व verbs आहेत. Verbs means action word. यालाच क्रियापद असे म्हणतात. जसे जंप, रन, कोंब, प्ले,
ही सर्व वर्ब्सची उदाहरणे आहेत. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन एनीवे. फिजिक्स, सूप, पोर, रिझन, नॉटी. या ठिकाणी प्रश्नात एनीवे असे सांगितलेले आहे, म्हणजेच आपल्याला ही वर्ड चेन कंप्लीट करण्यासाठी नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह असा कुठलाही शब्द घेता येतो. क्वेश्चन 2A. Convert the following to exclamatory sentences of the same meaning. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. या ठिकाणी जी विधानार्थी वाक्य आहेत त्याचे आपणास उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करायचे आहे. डॉक्टर हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. व्हॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग इज. एक्सक्लामेटरी वाक्याची सुरुवात साधारणपणे व्हॉट किंवा हाऊने करतात. एक सोपा नियम म्हणजे अ व्हेरी जर वाक्यात असेल तर वाक्याची सुरुवात व्हॉटने करावी आणि नुसते व्हेरी असेल तर वाक्याची सुरुवात हाऊने करावी. ही वॉज व्हेरी क्लमसी. हाऊ क्लमसी ही वॉज. वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह द्यायला विसरू नये. ही वॉज व्हेरी सिम्पल अँड इंटेलिजंट. हाऊ सिम्पल अँड इंटेलिजंट ही वॉज. करेज इज अ ट्रूली वंडरफुल थिंग. व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. या ठिकाणी व्हेरी नाही पण अ आहे, त्यामुळे आपण वाक्याची सुरुवात तिथून केलेली आहे. B. Convert the following to interrogative form. इंटरॉगेटिव्ह फॉर्म म्हणजेच दिलेले वाक्य आपल्याला प्रश्नार्थक बनवायचे आहे. द प्रोग्नोसिस वॉज बॅड. या वाक्याचे प्रश्नार्थक बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला हेल्पिंग वर्ब घ्यावे लागेल. वॉज द प्रोग्नोसिस बॅड. या ठिकाणी शेवटी प्रश्नचिन्ह देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. बी. स्टेफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. या ठिकाणी हेल्पिंग वर्ब नाही पण मेन वर्बचे थर्ड फॉर्म आहे, त्यामुळे आपण डीड घेऊया. डीड घेतल्यानंतर मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म इथे येईल. डीड स्टेफन डिसाइड टू कंटिन्यू हिज रिसर्च. या पद्धतीने आपण व्हर्बल क्वेश्चन बनवू शकतो. सी. देयर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज. आर देयर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झेम्पलरी करेज. डी. His mind would soar up into space like light. Would his mind soar up into space like light? So friends, thanks for watching this video. If you have any query, then please comment me.